नमस्कार भावांनो. आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो आहे आणि शेतकऱ्याला शक्यतो पैसा जरी कमी असेल शेतकऱ्याकडं, तरी त्याला बाकीच्या गोष्टी या मुबलक असतात. त्याच्याकडं सुख खूप असतं. सुख म्हणजे कोणत्या प्रकारे, की पैसा कमी आहे ठीक आहे, पण त्याच्या घरात कुणाला आजार नसतो. सगळे ठणठणीत असतात. कधी दवाखान्यात जाणं माहीत नसतं. याचं कारण काय असतं माहिती का? कारण ज्याच्या घरात पैसा कमी असतो ना आणि जो शारीरिक कष्ट जास्त करतो, त्याच्याजवळ आजार येत नाही. बघा, जे असे खुर्चीवर बसून कामं करतात, त्यांना कायम आजार असतो. BP, शुगर, वेगवेगळे आजार. शेतकऱ्याच्या घरात कधी आजार येत नाही लवकर. कारण त्याच्या हातून जे काम होतं ना, ते जगाला पोसण्यासाठी तो ते काम करत असतो. जगाचं पोट भरण्याकरता, आणि ते पण एकदम कवडीमोल भावामध्ये. भावांनो, एवढं कष्ट करून कमवतो त्याला काहीच भाव भेटत नाही. पण ते देव त्याचा विचार करतो ना, त्याला कुठला त्रास देत नाही, आजार पाणी काहीच नाही. ठीक आहे, थोडी पैशाची तंगी असते त्याच्या घरामध्ये, पण तो कधीच शेतकऱ्याला असं वाऱ्यावर सोडत नाही. सगळ्यात जास्त प्रेम देव जर करत असेल तर शेतकऱ्यावर करत असेल. कारण त्याला माहिती आहे हा प्रामाणिकपणे कष्ट करतो, आणि जेवढे कष्ट करतो त्यावर मोबदला त्याला भेटत नाही. म्हणून देवसुद्धा आपल्यावर काहीतरी एक चांगलं हे म्हणून आपल्याला आजार देत नाही, काही देत नाही. कष्ट करतो आपण, आणि पैसा कमी असला तरी चालेल, पण शेतकऱ्याचं सुख जास्त आहे. त्याच्यामुळं मला एकच सांगायचं आहे, का कष्ट करा, कष्टाचंच खा. याचं त्याचं घ्यायचं तळतळाटाचं आणि आपलं जीवन जगायचं. ठीक आहे, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही त्या पैशातून आनंद घेशाल, पण एक ना एक दिवस तुम्हाला ते फेडावं लागेल. कारण की नाही आहे ते त्या देवाच्या तत्वातच बसत नाही. जसं तुम्ही कर्म करशाल तसंच तुम्हाला ते फेडावंच लागणार. त्यामुळं शेतकऱ्याला काही गोष्टी कमी असतील, सुखसुविधा कमी असतील, पण आरोग्य खूप बेस्ट आहे शेतकऱ्याचं. कारण त्याच्याकडं सर्व शारीरिक कसरत होत असते. तो निसर्गात राहतो, शुद्ध हवा, शुद्ध अन्न असतं त्याच्याकडे. धावपळ नाही, दगदग नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित असतं. त्यामुळं शेतकरी सुखी आहे, आणि माझा शेतकरी राजा हा कायम सुखी राहायला पाहिजे. जय जवान, जय किसान.